आज मी तुम्हाला झटपट अशी हिरव्या मिरचीची पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या 7 मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, बिन तेलाच्याच भाजलेल्या आहेत। 3 तुकडे आल्याचे घेतलेले तेवढ्या आकाराचे आहेत। थोडासा एकदम पुदिना घेतलेला आहे आणि 9 ते 10 काजू घेतलेले। ते नाही टाकले तरी पण चालतील आणि टाकले तरी पण चालतील। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तुमच्याकडे जर थोडंसं पालक असेल तर ह्याच्यामध्ये टाकू शकता, चांगला कलर येईल, हिरवा गार एकदम असा। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि ती पण देठं घेतलेली आहेत, देठासकट असे। ह्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण टाकणार आहे आणि आता हे फिरवून घेते। बारीक करून घेतलेलं आहे, एकदम थोडंसं पाणी टाकलं होतं ह्याच्यामध्ये मी। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढूया अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायचे जिरं चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा मी चॉपरला बारीक केलेला आहे। कांदा थोडा जास्त कमी घातला तरी पण चालू शकतो। कांदा चांगला भाजून घेऊया। मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार 1 छोट्या आकाराचा टोमॅटो। आपण जे मसाला बनवला होता का नाही मिक्सरला फिरवून घेतला, त्याच्यामध्ये टाकून जर टोमॅटो फिरवून घेतलं तरी चालेल। त्याच्या चवीप्रमाणे मी आत्ताच मीठ टाकणार आहे आणि 1-2 मिनटं परतून घेणार आहे। परतून घेतलेलं आहे, गॅस करणार आहे बारीक। आता जे मिक्सरला आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना, ते सगळं मी ह्याच्यामध्ये काढून घेते। वाटण काढून घेतलेलं आहे, ह्याला काय करते माहिती आहे का, 1-2 मिनटं परतून घेते। 2 मिनटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये तर बाकीचं साहित्य काढून घेऊया। थोडीशी हळद एकदम थोडीशी टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरे धने पावडर 1.5 चमचा। सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, किचन किंग मसाला आहे हा, त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। गॅस बारीक केला होता, तर थोडंसं हलकंसं परतून घेते पहिलं मी। मस्त असं परतून घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे, फिरवून घेते, मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवते 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर। मसाला बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मी चांगला शिजवून घेतलेला, असं चांगलं शिजवून घ्यायचा। त्याच्यामध्ये आता हे आपण पनीर टाकून घेऊया, किंवा जो आता आपण हिरवा मसाल्याचं वाटण केलं होतं ना, त्यात तर मिरची तर भाजलीच होती। पनीरला लावून तुम्ही खाली त्याच्यामध्ये वाटलं तर तुम्ही 2 चमचे मलाई किंवा 2 चमचे दही असं टाकून जरी तुम्ही खाली ठेवलं तरी पण चालू शकते। खूप छान होते बरं का, एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, खूप चविष्ट होते। ते मिक्स चांगलं केलेलं आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाही, कारण कढई बी आपली खूप जाड आहे ही। आता ह्याला काय करते, 1-2-3 मिनटं परत झाकून ठेवते। झाकून ठेवलं होतं बघा 5 मिनटं, 5 ते 7 मिनटं झालेलं आहे। किती मस्त झाले बघा आणि खूप चविष्ट लागते बरं का। अजून 1 रेसिपी मी टाकलेली आहे पनीरची, त्याची लिंक पण तुम्हाला ह्याच्या खाली भेटेल। एकदम चवदार असं झटपटीत असं तुम्हाला मी दाखवलेलं आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।